साधु साधु साधु। तथागत महाकारुणिक सम्यक संबुद्ध बोधिसत्व परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कार्यक्रमाचे सन्माननीय आयोजक अशोक सरस्वती बौद्ध, प्राध्यापक डॉक्टर आनंद भारेरावजी आणि आजच्या सत्रामध्ये उद्घाटक म्हणून श्यामदादा गायकवाडजी, डॉक्टर चंद्रकांत साळवेजी, सर्व संयोजक आयोजक मंडळी, बुद्धविहार समन्वय समिती द्वारा आयोजित आजच्या या शहीद जनरल अरुण वैद्य टाउन हॉल उल्हासनगर 3 पश्चिम मध्ये होत असलेल्या कार्यक्रमास अधिवेशनासाठी म्हणून आलेले सर्व आदरणीय भिक्खूगण आणि सन्माननीय बुद्धविहारांचे प्रतिनिधी, उपासक उपासिका, बऱ्याच वेळपासून आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल ऐकलेलं आहे. अशोकजींनी चांगलं बोलले असं नाही म्हणणार मी, खरं बोलले असंच म्हणेल. चांगलं बोलणं सगळ्यांना येते, पण खरं कमी लोक बोलतात. आणि आताच डॉक्टर साहेबांनी सुद्धा चांगली मांडणी विविध विषयावर केलेली आहे. सर्वच इथे तज्ञ मंडळी आहे. आमचे कविवर्य प्राध्यापक शुक्राचार्यजी गायकवाड आहेत. आपल्यापैकी बरेचसे अभ्यासक आहेत, वाचक आहेत. खरं म्हणजे मला 2-3 महिन्यापूर्वीच अशोकजींनी निमंत्रण दिलेलं होतं आणि त्यात उल्लेख काय केला की सर्व आजारी मंडळी यायची. तेही खरं आहे. मी 2 महिने आजारी होतो. काल छत्रपती संभाजीनगरला दवाखान्यासाठी MGMला चेकअप साठी आलो होतो. एक जागतिक महिलांची परिषद भिक्षुणींची होती. त्या परिषदेत मला जावं लागलं आणि मला येणं होणार नाही असा एक संदेश मी अशोकरावजींना टाकला होता. परत त्यांचा फोन आला आणि त्यांची जे पोटतिडक दिसली अंतर्यामी मनातली की मी आलंच पाहिजे. खरं म्हणजे मी तिकीट रद्द केलेलं नव्हतं, त्यामुळे मला आपल्या या छानशा कार्यक्रमामध्ये आज येता आलं. छोटासा परिचय माझ्याबद्दल दिला. मी आपल्या या अधिवेशनामध्ये पहिल्यांदाच आलेलो आहे. ऐकत होतो मी विहाराच्या समन्वयाच्या बद्दल. पूर्णा जिल्हा परभणीला मी तसा राहतो. मला दीक्षा घेऊन 50 वर्ष झालेली आहेत आपल्या माहितीसाठी. MA PhD करून नेट सेट करून PhD सुद्धा मी केलेली आहे. पूर्ण जे सेंटर आहे तिथे विहार तर आहेच, बुद्ध विहार, ग्रंथालय आहे आणि ग्रंथालयामध्ये माझ्याकडे 20,000 ग्रंथ आहेत. विहारामध्ये एक अभ्यासिका केंद्र चालतंय स्पर्धा परीक्षेचं. कुठे त्याला फी नाही. 150 मुलं मुली, गरीब मुलं त्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात. आणि सांगायला मला बरं वाटेल की या 8-10 वर्षामध्ये 80 ते 90 मुलं आमच्या अभ्यासिकेमधून शासकीय नोकरीला लागलेली आहेत अभ्यास करून. ही विहाराची आमच्या फलनिष्पत्ती आहे.
विहार ही कधी आमची पूजेची आराधनेची साधन ठिकाणं नव्हती. कारण जी वाचक मंडळी आहेत त्यांनी नालंदा, तक्षशिला, उदंतपुरी जे आमचे कधीकाळी विद्यापीठं होती उत्तर बिहार आणि भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये, त्या विहारांचा इतिहास वाचल्यानंतर विहार ही ज्ञानाची केंद्र होती, विहार अभ्यासाची केंद्र होती, विहार प्रशिक्षणाची केंद्र होती, विहार माणसं घडवण्याची केंद्र होती, माणसाचा बौद्धिक विकास करण्याची केंद्र होती, विहार ही अभ्यासाची संशोधनाची केंद्र होती, समीक्षण करण्याची केंद्र होती आणि ती सर्वांसाठी खुली होती. बुद्ध विहार जी होती कधी काळी विद्यापीठ, ती केवळ बौद्ध माणसासाठीच नव्हती, तर सर्व जाती धर्माचे लोक अभ्यास करू शकतात अशा प्रकारचं खुलं व्यासपीठ म्हणजे बुद्ध विहार कधी काळी आमची होती आणि आजही त्याच पद्धतीची असली पाहिजे. केवळ महाराजांनीच बौद्ध विहारात जावं असं काही नाही, काय नाही ना. माझ्याकडे तुम्ही आलात तर माझ्याकडे धनगर मंडळी येते, मराठा मंडळी येते, मुस्लिम मंडळी येते आणि मारवाडी मंडळी सुद्धा माझ्याकडे बुद्ध विहारामध्ये येते आणि ते सर्व विहाराशी जोडलेले आहेत. विचारधारा ही आहे की हा मानव धम्म आहे, हा मानव धम्म सर्वांसाठी खुला आहे. आता इथे विधी विधानाची चर्चाही झाली आपली. लग्नविधी, नामकरण विधी, गृह प्रवेश, काय काय विधी आहेत ते कशा कराव्यात, काय कराव्यात. खरं म्हणजे तुमच्यापैकी काहींनी त्रिपिटक साहित्य जर पाहिलं असेल, वाचलं असेल थोडं बहुत, कुठल्याही त्रिपिटक साहित्यामध्ये या विधी विधानाबद्दल कुठेही भाष्य केलेलं नाही, कुठेही नाही. त्रिपिटक राहू देत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्मग्रंथ लिहिलाय, त्या ग्रंथात सुद्धा या विधी विधानाबद्दल कुठेही उल्लेख नाही. काय मग हा प्रश्न पडतो की त्रिपिटक साहित्यामध्ये उल्लेख नाही, बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथात उल्लेख नाही, मग याचा अर्थ काय काढायचा, समजायचं काय, पण याला कशाला समजून घ्यायचं. या विधी विधानाला फारसं महत्व नाही. हा धम्म आचरणीय धम्म आहे. आता श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये, जपानमध्ये, कोरियामध्ये, मी अनेक देशामध्ये गेलो. तिथे महिलांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाहीत, बांगड्या नाहीत, जोडवे नाहीत, कानामध्ये, गळ्यामध्ये कुठेही काही नाही. आभूषण कोणतीच त्या महिलाकडे नाहीत, त्यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्रही नाही. खरं म्हणजे मला मंगळसूत्राचा अर्थच कळाला नाही बऱ्याच दिवस. काही दिवस मी त्याचा थोडा अभ्यास केल्यानंतर कळालं की लग्न झाल्यानंतर सर्व सूत्र बाईच्या हातात जातात, माणसाच्या मागे मंगळ लागतो, त्याच्यामुळे त्याला मंगळसूत्र म्हणतात. ते सुद्धा त्या देशामध्ये नाही, कुठलेच आभूषण नाहीत. पण एक गोष्ट आहे की त्या महिला 5 शिलाचं नीट पालन करतात, हाच त्यांचा दागिना आहे. आमच्याकडे आम्ही याला महत्व दिलेलं आहे. आता यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं की ही सगळी वैदिक संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीचा आमच्यावर पगडा असल्यामुळे आमच्याकडे ती आज आहे. वरवर आम्ही जरी बौद्ध दिसत असलो, बौद्ध असलो तरी आतमधून आणखी होण्याची गरज आहे. आतमध्ये नाही आहे बरं का, आतमधलं बोलायचं. मध्ये आमच्यामध्ये आजची बुद्ध, धम्म आणि संघ आणि 22 प्रत्येक आतमध्ये आलेल्या नाहीत. मध्ये आतमधून जेव्हा येतील आणि येईल, आम्ही आशावादी आहोत, येईल. आज जरी नसेल परिवर्तन, हे वगैरे हळूहळू समाज परिवर्तन होणं ही साधी गोष्ट नाही आहे. मानसिक परिवर्तन होणं ही काही साधी गोष्ट नाही. 700 वर्ष इथे मुस्लिम साम्राज्य होतं, इथल्याच लोकांनी सहन केलं. आज होताना मोठे म्हणतात त्यांनी सहन केलं. 150 वर्ष इंग्रजांना सहन केलं. आम्ही तर 70 वर्ष झाले तर आता धम्म घेतला. आम्हालाही हळूहळू
आता परिवर्तनाच्या दिशेने चालले ना, बदल. बुद्धाने सांगितलं की बरं परिवर्तनशील आहे, बदलणार आहे सगळं, ते राहणार नाही. मी तर एक असं म्हणेन, आता पाली भाषेचा विषय झाला की बिहारामध्ये एक दिवस असा येईल, आम्ही असू की नसू, एक दिवस असा येईल आमची मुलं आणि मुली पाली भाषा घरामध्ये बोलायला आणि लिहायला शिकतील, असा काळ येणार आहे. हे मागं जाणार नाही, आता हे पुढे जाणार आहे हळूहळू. असं हे जे समन्वय आहे, अशा प्रक्रियेमधून ही गोष्ट आता पुढे जाणार आहे, मागं येणार नाही, हळूहळू का होईना. म्हणजे परिवर्तन जे, आणि परिवर्तनाची भाषा, बदलण्याची भाषा, क्रांतीची भाषा आणि विद्रोहाची भाषा, सत्याची भाषा, त्यानंतर अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये फक्त आणि फक्त कोण बोलत असेल तर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा माणूसच याबद्दल बोलत आहे, बाकी कोणी बोलत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा माणूसच यामध्ये मंडाळी करते. हे बोलणं म्हणजे हे परिवर्तनाची नादी हळूहळू होईल. तेव्हा ही विधिविधान जेवढे आहेत याला काही फारसं, मी बाहेर देशामध्ये पाहिलं, याला काही फारसं महत्व नाहीये. आणि लोक, माणसांनी खरं म्हणजे आतल्या परिवर्तनाचं बोलत असताना असेवनाच बालानं पंडितांच सेवना पूजाच पूजनीयानं एतंग मंगल. महामंगल सूक्तामध्ये गाथा आलेली, एकच विधान त्यातलं आपण बोलूया, पूजाच पूजनीयानं एतंग मंगल. जे पूजेला पात्र आहे त्याची पूजा करावी, जे सत्काराला पात्र आहे त्यांचा सत्कार करावा, जे दान देण्याला पात्र आहे त्यांना दान द्यावं, जे सन्मान करायला पात्र आहे त्यांना सन्मान करावा, आदराला पात्र आहे त्यांचा आदर तिथे जरूर करावं. पण जे पात्र नाहीत अशाचाही आपल्या देशामध्ये पूजा होती, सन्मान होतो. हे वाईट आहे, ही अंधश्रद्धा आहे. कारण बुद्ध धर्माचा मूळ उद्देश दुःखातून मुक्त व्हायचं ना, आणि दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला अंधश्रद्धा सोडावी लागेल की नाही. कारण अंधश्रद्धा ही दुःखाकडे नेते. सत्य काय, असत्य काय, ज्ञान काय, अज्ञान काय, योग्य काय, अयोग्य काय, मिथ्या काय, सम्यक काय, यामधला भेद कळण्याची प्रज्ञा आपल्यामध्ये विकसित होत नाही तोपर्यंत हे कळणार. यातला भेद कळायला पाहिजे ना. आता बघा, गायीची पूजा होते की नाही आपल्या देशात? फक्त गायीचीच होत नाही, गायीच्या मूत्राची होते, गायीच्या शेणाची होते की नाही? बघा, गायीचं शेण, गायीचं मूत्र खाऊन लोक जर पवित्र होत असतील, मी हे म्हणणार नाही की तुम्ही वास खा, असं म्हणणार नाही मी, पण आमच्या बापजात्याने अख्खी गायच गाय खाल्ली, ते किती पवित्र असले पाहिजे. त्याला कोणी पवित्र म्हटलं काय? गायीचं मूत्र आणि शेण खाणाऱ्यापेक्षा ते जास्त पवित्र आहे. मी ते खा म्हणणार नाही. आता आम्ही सोडलं ते हळूहळू. परिवर्तन आहे ना, परिवर्तनाच्या दिशेनं चाललं. तेव्हा त्याची पूजा होते. सापाची पूजा करतात नागपंचमी, बैलाची पूजा करतात. आता बैलाची पूजा केल्यावर त्याला संवेदना आहेत का? सेन्सिटिव्ह आहे का बैल? त्याला प्रज्ञा आहे का? त्याला कळते का माझी पूजा होऊ लागली? नाही. मुंग्याची, कुत्र्याची पूजा होते खंडोबा म्हणून. कशाची पूजा करतील लोक या देशामध्ये? काही नियम नाही. म्हणून ह्या सर्व पूजा व्यर्थ आहेत. बुद्धाने एकच विधानात सांगितलं, पूजाचे पूजनीयानं कीर्तन. मंगल उत्तम कशामध्ये आहे? मंगल काय आहे? पूजा कशाची करावी? लोक झाडाची पूजा करतात. अहो, बसमध्ये, रेल्वेमध्ये मी जाताना आम्ही कधी कधी पाहतो, नदी आली तर बाहेर 1 रुपया टाकतात नदीमध्ये. तुम्ही टाकत नसाल, तुम्ही सुधारलेत, तुमच्याकडे करीत नसाल, तिथे पूजा हे टाकतात. म्हणजे कशाची पूजा लोक करतात की तुम्हाला सगळ्याला प्रॅक्टिस. म्हणून आतमधून दिवाळीला पूजा करतात, दसऱ्याला पूजा करतात,
आता त्या लोखंडाची पूजा संवेदना आहे का त्या लोखंडामध्ये? निर्जीव आहे ना ते. सजीव आहे का निर्जीव आहे, चेतन आहे का अचेतन आहे, याचं तरी ज्ञान असलं पाहिजे. आता लोखंडाची पूजा, गाडीची पूजा, साधनाची पूजा व्यर्थ आहे ना. दगडाची पूजा करतात, त्याला शेंदूर लावलेलं दगडाची पूजा करतात, त्याची पूजा होती. कशा कशाची पूजा या देशामध्ये. तिकडे आसाममध्ये एक कामाख्या देवी आहे, तिथं योनीची पूजा होती त्या कामाख्या देवीची. आणि आमच्याकडे काय शिवरात्रीला लिंगाची पूजा झाली. आम्ही लिंगाची पूजा करतो, तिथे योनीची पूजा होती. तेही पूजा आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे या व्यर्थ पूजेला तथागताने 2500 वर्षापूर्वी यज्ञयागाचा जो काळ होता तेव्हा बुद्धाने विरोध केला या गोष्टी की कुठली पूजा करायची. आणि मी यासाठी बोलू लागलो की जेवढं तुम्ही अज्ञान, कारण आसक्ती तृष्णा तर दुःखाचं मूळ आहेच आहे, पण अज्ञान सुद्धा तुम्हाला दुःखाकडेच घेऊन जातं, ज्ञानाकडे घेऊन जात नाही, अज्ञानाकडे घेऊन जात, सत्याकडे नेत नाही, असत्याकडे नेत, कुशल कर्माकडे नेत नाही, अकुशल कर्माकडे नेत. म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे 22 प्रतिज्ञा, म्हणजे श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान देणार. काही लोक ते ताट घेऊन जातात गेल्यानंतर दाखवायला बापाच्या त्या राखेच्या ठिकाणी. तुमच्याकडे नेत नसतील, तुम्ही जरा सुधारले, आमच्याकडे नेतात म्हणून सांगतात. तिथे कावळ्याला काव काव करून ते खायला देतात ते कावळे. आता खरं म्हणजे कितीतरी कावळे असतात, त्याच्याकडे काय आधार कार्ड आहे का आपलाच बाप होता म्हणून? किती कावळे असतात, कोणाला बाप म्हणायचं? आता काय आयडेंटिटी आहे काय, बाप हाच बाप होता म्हणून? काही सांगता येत नाही. किती कावळे. तेव्हा त्याची पूजा होती. जिवंतपणे आई वडिलांची सेवा करत नाहीत, खायला देत नाहीत आणि तिथे नेतात. त्याच्यामध्ये त्या ताटामध्ये पुरी भाजी, त्याच्यात काय असेल तेवढं नेतात. काही ठिकाणी दारूही नेतात, मटणही नेतात. का? त्याच्या आत्म्याला संतुष्टी मिळाली. हाच ना, म्हणजे त्याचा आत्मा जो भटकू लागलाय तो इकडे येऊ नये, तिकडेच राहावा. त्या आत्म्याला इकडे परत येऊ नये घरी. काय पाहिजे त्याच्या मड्यावर घाला, पण त्याचं येऊ नये आत्मा आपल्या घरी. तिथेही पूजा होती बघा. आणि बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं कपाळाला मेलेल्या त्याने 1 रुपया लावा. तुमच्याकडे लावत नसतील, जरा सुधारले. आमच्याकडे लावतात. 500 रुपयाची नोट लावत नाही, फार लबाड माणसं. त्याच्या तोंडात सोनं टाकतात, थोडस टाकतात का? त्याने कमवलेलं सर्व सोनं टाकत नाही, थोडस टाकत. फार लबाडी. म्हणजे गेल्यावरच त्याच्यासोबत लबाडी. त्याची पूजा होती मड्याची. व्यर्थ आहे. काही त्याचे कपडे वगैरे असतील विटाळलेले ते जाळून टाकतात, पण त्याची गाडी असली एखादी ती जाळून टाकत नाही. फार लबाड माणसं. ज्याचा बंगला आहे त्या बंगल्यात राहत होतात, ते बंगलाही जाळला पाहिजे. बंगला जाळीत नाहीत, गाडी जाळीत नाहीत, भारीचे कोट असले ते जाळीत नाही, शिल्पीची गाडी गादी वगैरे चांगली असेल ती जाळीत नाही. त्याची फसवणूक. आणि तिथे गेल्यावर आम्हाला म्हणतात म्हणजे जरा पाणी पाजू दे. आता मेल्यावर त्याच्या संवेदना जेव्हा पाणी पाजायचं तेव्हा नाही पाहिजे पाणी पाजू दे. तुमच्याकडे पाजत नसतील. आम्ही कोणत्या दिशेनं चाललो आणि ज्याची हे बघा ज्याला दिशा असते त्याची दशा होत नाही. बाबासाहेबांनी ज्या दिशेनं जायला सांगितलं त्या दिशेनंच आम्ही जायचं आहे. एक मनुष्य असतो, डॉक्टरकडे जातो, तपासतो, औषध गोळ्या घेतो आणि डॉक्टर म्हणतात तुम्ही काय करा, थोडं वजन कमी करा आणि रोज 10 किलोमीटर चालत जा. याने औषध घेतलं, माहिती घेतली, त्याच्याकडे मोबाईल होता. 8 दिवसाने फोन केला डॉक्टरला. डॉक्टर म्हणजे आता नेपाळ पर्यंत आलो, वापस येऊ का पुढे जाऊ म्हणलं. झालं तर जायला. काय सांगितलंय बाबासाहेबांनी नेमकं आम्हाला, कसं जायला सांगितलं, कोणत्या दिशेनं जायला सांगितलं.
दिशा एकदा चुकल्यानंतर माणसाची दशा होत असते. हळूहळू का होईना, क्रमाक्रमाने का होईना, पण दिशा सोडू नका, मार्ग सोडू नका, उद्देश सोडू नका, ध्येय सोडू नका, इप्सित सोडू नका. ते इप्सित आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि आमचा विश्वास आहे महापुरुषांचे शब्द वाया जाणार नाहीत, महापुरुषाचं भाकीत वाया जाणार नाही. कोणाचा विश्वास असो की न, हळूहळू का होईना एक दिवस भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही, याच्यावर आमचा विश्वास. आम्ही आशावादी आहोत, निराशवादी नाही. म्हणून कशाची पूजा करू नका, फक्त आणि फक्त बुद्ध धम्म संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच पूजा करा, हे तुम्हाला सांगायचं आहे. कुणाची पूजा करू नका, व्यर्थ पूजेच्या याच्यात जाऊ नका. आमच्याकडे या गोष्टीबद्दल, या अंधश्रद्धेकडे यासाठी मी वळालो की बुद्ध विहारांच्या मध्ये, कारण थायलंडमध्ये जेव्हा डेट माणूस मरतो तेव्हा त्याला 8 दिवस 10 दिवस 1 महिना ठेवतात विहारांच्या मध्ये, आणि सन्मानपूर्वक ठेवतात, रडत नाही कोणी, फार सन्मान करतात डेड बॉडीज, आणि सन्मानपूर्वक विहाराच्याच परिसरामध्ये त्याची सोय केली जाते. आमच्याकडे विहार आहेत, छोटी मोठी विहार आहेत. बाजवानो, मी थोडासाच पूर्णेचा थोडा परिचय दिला. माझ्याकडे मी यांना बायोडाटा पाठवला होता. अजिंठा लेणीच्या पायथ्याला आम्ही एक ट्रस्ट केलेली आहे. डॉक्टर SP गायकवाड त्याचे अध्यक्ष आहेत, मी सचिव आहे. 20 लोकांचे आमचे ट्रस्ट आहे. आम्ही थोडी 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 उपासकांच्या दान देणगीवर करून अजिंठा लेणीच्या पायथ्याला 75 एकर जमीन विकत घेतलेली आहे. तुमच्या माहितीसाठी अजिंठा लेणीला गेला, राहण्याची खाण्याची तिथे सोय आहे. मला आधी संपर्क साधा, थांबायची सोय आहे, देणी पाहायची सोय आहे, आणि जेवणाची साबायची सोय आमचे छोटे म्हणजे इंचार्ज आहेत तिथे बोधिधम्मा, त्यांच्याकडे तुमची सोय होईल. कधी गेला तर प्रोजेक्ट बघा. 1 कोटीची दगडाची बुद्धमूर्ती बसवली, 5-6 खोल्या आहे, हॉल आहे. आता दुसरं 2 कोटीचं बांधकाम सुरू आहे पर्यटक निवासाचं. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला तिथे धम्म परिषद भरते. कधीतरी अजिंठा लेणी पाहायला आपण आला तर तुम्हाला हे पाहायला मिळेल. बीडला आमचं एक सेंटर आहे, तिथे छोटे व्यक्तीचे आहेत. 6 एकर जमीन आम्ही विकत घेतलेली आहे, तिथे काम सुरू आहे. लातूरला 9 एकर जमीन विकत घेऊन बनते पयानंद तिथे काम पाहतात, तिथे सध्या डेव्हलप सुरू आहे. महावीर भंतेजी काळेगाव म्हणून अहमदपूरला, तिथे 6 एकर जमीन आहे. मुदखेडला 2 एकर जमीन आहे. नांदेडला डॉक्टर गायकवाडजींच्या माध्यमाने आम्ही त्या काळामध्ये 39 वर्षापूर्वी 10 एकर जमीन विकत घेतली होती, आणि महाराष्ट्र शासनाने त्या काळामध्ये आम्हाला अंडोरे असताना जवळपास 25 कोटी रुपये त्या प्रकल्पासाठी आणले. बांधकाम पूर्ण झालेलं आहे. कधी नांदेडला गेला तर हाही प्रकल्प तुम्हाला पाहता येईल. हिंगोलीला जमीन आहे, सेलू जवळ देवगाव खटाळ तिथे 5 एकर जमीन आहे. पूर्णेला माझ्याकडे जमीन आहे. अशा पद्धतीने जवळपास उपासकाच्या दान देणगीमधून घेतलेली, सन्मानपूर्वक रजिस्ट्री केलेली, 7 बाऱ्यावर असलेली जवळपास 110 एकर जमीन आज माझ्याकडे आहे. आम्ही झेंडा लावून अतिक्रमण करीत नाही, महापालिकेच्या जागेवर तर करीत नाही, सरकारी जागेवर करीत नाही, कारण आदिंना दाना वेरमणी आपल्याकडे आहे. कुठली बी जमीन चोरी, कुठली चोरी झाली तेव्हा सन्मानपूर्वक जमिनी विकत घ्या. सन्मानपूर्वक आपलं विहार तिथे चांगलं निर्माण करा. त्या विहाराच्या परिसरात आपला झेंडा या जयंतीचा त्या जयंतीवर फाटून जाते हो झेंडा, त्या झेंड्याला पाहतो. आपले कपडे मात्र रोज पाहतो. दर पौर्णिमेला झेंडा नवा लावला तर चालत नाही. विहार साफसफाई नाही, विहारात स्वच्छता नाही, विहारात पंखे बंद, लाईट बंद, कधीतरी आम्ही ते हे करतो. अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी विहारांची दयनीय अवस्था आहे. किंवा विहार गेल्याबरोबर तिथे व्हायब्रेशन असे चित्ताचे आले पाहिले पाहिजेत. विहारात गेल्याबरोबर बाहेरून कसाही माणूस जर आला तो त्याची मानसिक स्थिती कशी जरी विहारात आल्यावर प्रसन्न झाला पाहिजे. त्याला तिथे एकदम
तरंग असे आले पाहिजेत, असे विहारामध्ये शुद्ध तरंग पाहिजेत. आणि रोज विहारामध्ये वंदना करणं, विपස්සना करणं, जे काय करता येईल चांगल्या पद्धतीने मुलींना अभ्यास. आता जवळपास शामेर भिक्षू असे माझ्याकडे कायमस्वरूपी केलेले 20 भिक्षू मी कायमस्वरूपी बनवलेले आहेत आतापर्यंत 50 वर्षात. आणि ठिकठिकाणी. आणि म्हातारे भंतेजी मी बनवत नाही, बायकोन पोरांनी हाकलो केलेले, कटाळलेले. सगळे लोक त्याला कटाळतात. आमच्याकडे बरेच लोक येतात, भंतेजी मला दीक्षा घ्यायची. म्हटलं कशासाठी? तर म्हणले धम्माची सेवा करावं म्हणालो. मी तुझी सेवा करावं लागणार. धम्माची सेवा कधी कशी तुझी सेवा. आता 60-70 वर्षानंतर याची हे काय धम्माची सेवा करणार. गेला वेळ. आता जेव्हा वेळ होता तेव्हा बरेच बाया येतात आमच्याकडे. भंतेजी यायला घेऊन जा तुमच्यासोबत. का हो? त्यांनी घरी लई ताप द्यायला सुरू. म्हणजे इकडं तुमच्या घरी ताप देते म्हणजे समाजाला ताप द्यावा त्याने इकडं पाठवायचं. हे कोणतं तंत्र. काही मुलं घेऊन येतात. भंतेजी मुलं काय झाले, मॅट्रिक नापास झालाय, लय आगाव म्हणते, लय दारू पिते, लय भानगडी करते, याला घेऊन जातो. म्हणजे 90% 95% तुम्ही ठेवून घ्या आणि 35% आमच्याकडे द्या. 90% 95% देत नाही कोणी. त्याला डॉक्टर इंजिनियर बनवायचं. बांधवानो, तुम्ही त्याला जसा तुम्हाला मुलाला वाटतंय इंजिनियर बनवावं, डॉक्टर बनवावं, पायलट बनवावं, हवाई सुंदरी बनवावं, असं जसं वाटतं तुम्हाला, तर एखादी बाई जेव्हा गरोदर असेल आमची, तिला पोटात असतानाच असा विचार आला की मी याला चांगला बौद्ध भिक्षू बनवेल, असा विचार ज्या दिवशी येईल त्या दिवशी भारत बौद्धमय व्हायला सुरुवात झाली. हा विचार येतो का आमच्या मनात? भिक्षू एखादा बनवायचा, चांगला मुलं, निरीटचे मुलं चांगले भिक्षू बनवायचे. चांगले भिक्षू बनल्याशिवाय कसं होईल? प्रचार आणि प्रसार कसा होईल? म्हणून चांगले बौद्ध भिक्षू विहाराच्या सोबत. का विहारात तिथे भिक्षू पाहिजे प्रशिक्षण द्यायला. तुम्ही थायलंडला सल्लग गेलात, बाहेर देशात चायनामध्ये गेलात, तर प्रत्येक विहारामध्ये तुम्हाला भिक्षू दिसतील. बुद्धगया, सारनाथ, लुंबिनीला तुमच्यापैकी गेलात तर भिक्षू तिथे पुजारी म्हणून बसत नाही. तिथे कुठल्या विहारामध्ये. आता माझ्याकडे जर आलात, हे मोमबत्ती अगरबत्ती सुद्धा विहारात लावू देत नाही मी अशोकजी. नाही, मोमबत्ती अगरबत्ती बाहेर बोधिवृक्षाखाली चबुतरा केलेला आहे. फुलं, मोमबत्ती, अगरबत्ती. कारण आपली माणसं संधी दिली की पेढेही ठेवतात, साखरही ठेवतात, तिळगुळही ठेवतात, काही ठेवतात. आपली माणसं कशाला कमी करत नाही. भगवान बुद्धाला कुंकू लावायला सुरू करतील, तिळ लावायला सुरू करतील. काय करतील याचा नियम नाही आपली माणसं. तुम्ही करत नसाल. आमच्याकडे तेव्हा विहारामध्ये माझ्याकडे मध्ये काहीच अलाउड नाही. विहाराच्या बाहेर बोधिवृक्षाखाली सोय केलेली आहे. तिथे मोमबत्ती, अगरबत्ती, काय फुलं ठेवायची तिथे ठेवा. विहारामध्ये मात्र वंदना, प्रवचन. आणि विहाराच्या मध्ये भिक्षू असो की उपासक असो, त्याला मध्ये विहारात झोपायची सोय नाही आमच्याकडे. भिक्षू निवास वेगळे केलेले. त्यानंतर विहाराच्या मध्ये जयंतीची, विजयादशमीची, 6 डिसेंबरची किंवा अवांतर कुठलीही मीटिंग विहारामध्ये नाही आमच्याकडे. त्याला वेगळा हॉल केला आहे मीटिंगसाठी. विहारामध्ये नाश्ता, जेवण, चहा, पाणी तेही विहारामध्ये नाही. त्याला वेगळं डायनिंग हॉल केला आहे, वेगळं जेवायची सोय केली. तिकडे नाश्ता, विहारामध्ये जेवायला बसायची सुद्धा सोय नाही. तुम्ही कधीतरी आलात तर या, हे मी जे सांगू लागलो तुम्हाला ऐकायला. विहारामध्ये जेवण, नाश्ता, पाणी सुद्धा. अवांतर बोलायचंही नाही विहारामध्ये. विहारात आल्यानंतर धम्माचं, बुद्धाचं, संघाचं बोलायचं, बाबासाहेबांचं बोलायचं, ध्यानाचं बोलायचं, वंदनेचं बोलायचं, पालीचं बोलायचं. विहारात बोलायचं नाही काय. अशा प्रकारे लोकांना जर वळण लावलं, शिस्त लागून जाईल विहारामध्ये. शिस्त लागते. म्हणून आमच्या विहाराच्या परिसरामध्ये, पूर्ण परिसरात स्वच्छता आहे, साफसफाई आहे, झाडं लावलेली आहेत. आणि बाबासाहेबांना हार अर्पण करतो आम्ही. पुतळा विहारात आहे.
पण कार्यक्रम संपल्यानंतर 10 मिनिटातच आमची मुलं ते हार काढून त्या बाबासाहेबांचा पुतळा साफ करतात. तो हार वाळून जाईपर्यंत ठेवत नाहीत, सुकून जाईपर्यंत ठेवत नाहीत, 4-4, 8-8 महिने ठेवत नाहीत, कारण त्याचे डाग पडतात, त्या हाराचे डाग पडतात पुतळ्याला. या छोट्या गोष्टी विहारांच्या मध्ये आपण सांभाळल्या पाहिजे, कारण आज अधिवेशन आहे, विहाराचा समन्वय आहे आणि आपण विहारात जाणारी मंडळी आहात सगळी. त्यामुळे विहाराचं पावित्र्य कसं बाहेर देशाच्या थायलंड, श्रीलंका, जपान, कोरिया या लोकांनी कसं पावित्र्य जपलेलं आहे उदगया सारनाथ लुंबिनीला, ते पावित्र्य आपल्या सर्व भारतातल्या, महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणच्या उपासकांनी जपणं आपलं कर्तव्य आहे. हे अधिवेशन जे आमचे अशोक सरस्वती बौद्ध यांनी हे जे उपक्रम घडून आणलेला आहे, खरं म्हणजे त्यांची चांगली म्हणजे संकल्पना आहे, संकल्पही आहे. ते आज उद्या हळूहळू का होईना हळू हे लोकांमध्ये विजन येईल, पण कुणीतरी त्याला समन्वय करणं आवश्यक आहे. विहारांच्या मध्ये राजकारण नको, गटबाजी नको, या पक्षाचं त्या पक्षाचं हेही नको. विहारामध्ये राजकारण करायला दुसऱ्या जागा आहेत, तिथे तुम्ही आपलं राजकारण करा. विहार ही काही राजकारण करण्याची जागा नाही. बऱ्याच ठिकाणी विहारांच्या मध्ये वादिवाद आहेत, तुम्हालाही माहित आहे, भांडण, वादिवाद. आपलं भांडण आपल्या माणसांचं पाळण्यापासून जाळण्यापर्यंत भांडण असतं. म्हणून विहारामध्ये वादवाद, भांडण नको. जे आहे ते तिथे आपलं पावित्र्य जपा. भांडण करायची जागा दुसरी आहे, चर्चा करण्याची, वायफळ चर्चा करण्याची जागा दुसरी आहे, तिथे करू नये. आज या उल्हासनगरच्या परिसरामध्ये आपल्या या समन्वय समितीने छानपैकी कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि बऱ्याच वेळपासून आता तुम्हाला भूकाही लागल्या असतील, जेवणही करायचं असेल. गच्छा परमरोगा संखरा परम. भूक हा सगळ्यात रोग मोठा आहे आणि त्याला औषध भाकर खाणं एकच औषध आहे, तेव्हा जेवण करणं ही आवश्यक आहे. आपण एवढ्या वेळ शांत मनाने ऐकून घेतलात. मला सन्मानपूर्वक या कार्यक्रमासाठी अशोकजींनी निमंत्रण केलं, त्यांना समन्वय समितीला उपस्थितांना परत एकदा धन्यवाद. इस अधिवेशन के लिए आए सभी साथियों का मैं तहे दिल से यहाँ पर स्वागत करता हूँ और जिन जिन वक्ताओं ने यहाँ पर मार्गदर्शन किया उनका भी आभार व्यक्त करता हूँ। और खास करके जो भंते जी ने हम लोग को यहाँ एक धर्मदेशना ही दी और जो रास्ता हम लोग को कैसे चलने का वो सिखाया है, इस रास्ते पर हम चलने की अमल करेंगे। इसी आशय के साथ में मैं अपनी बात यहाँ खत्म करता हूँ।